रेल्वे अपघातानंतर आता मनसे आक्रमक झालेली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेनं धडक मोर्चाचं आयोजन केलंय। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेनं हा धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। ठाणे गावदेवी परिसरातून रेल्वे स्टेशन पर्यंत हा धडक मोर्चा काढला जाणार आहे। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, आपण पाहतो एकीकडे कळवा रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे आता मनसे आक्रमक झालेली आहे कालच्या अपघातानंतर आणि त्यांनी धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। कशा पद्धतीचा हा मोर्चा असेल? नक्कीच एकूण जी कालची जी दुर्घटना घडली त्यानंतर मनसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि ठाणे परिसरामध्ये गावदेवी परिसरातून ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत मनसेचा मोर्चा निघणार आहे। मी आता गावदेवी परिसरात आहे, जिथून या ठिकाणी हा मोर्चा निघणार आहे। आपण जर हा परिसर बघितला तर संपूर्ण रहदारीचा परिसर आहे आणि इथून ठाणे रेल्वे स्टेशन जे आहे ते 500 ते 700 मीटरच्या अंतरावर आहे आणि इथून हा सर्व मनसेचा मोर्चा निघणार आहे आणि त्यानंतर रेल्वे स्टेशनला जाऊन रेल्वे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मनसेचे नेते जाब विचारण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालची जी दुर्घटना घडली त्यानंतर त्या सगळ्या घटनेला जबाबदार कोण, रेल्वेनं ज्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या का, या सगळ्याच्या विषयाच्या अनुषंगानं मनसे नेते जे आहेत ते रेल्वे प्रशासन असतील, त्याचबरोबर GRP असेल, या सगळ्यांशी या विषयावर चर्चा करतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले कित्येक वर्ष रेल्वे बजेटमध्ये जे वेगवेगळे दावे केले जातात, वेगवेगळे आश्वासनं दिली जातात, त्या सगळ्यांचं काय झालं याच्यावरही मनसे जाब विचारणार असल्याची माहिती मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ज्या वेळेला घटना घडल्यानंतर 1 तासाच्या आत रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिक डोअर जे आहेत ते सगळ्या लोकलला लावण्यात येतील आणि त्यामुळं ओव्हरक्राऊडेड ज्या ट्रेन आहेत, ज्या दरवाजामध्ये प्रवास करणारे, उभा राहून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत आणि त्याच्यामुळे ज्या दुर्घटना घडत आहेत त्या कमी होतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। परंतु या सर्व घटनेची जी सुरुवात आहे 10 वर्षापूर्वी रेल्वेने ही घोषणा केली होती की सर्व लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जातील। मग अजून 10 वर्षांनंतरही या दरवाज्यांचा मुद्दा असाच का आहे यावरही कदाचित मनसे विचारेल। दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती की या सर्व मुंबईतील लोकलचे जे प्रवासी आहेत हा जीवघेणा प्रवास करतायत, दरवाजामध्ये उभे राहून प्रवास करतायत, तर या सर्व बाबत न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाकडनं का केली नाहीये, अशा अनेक मुद्द्यावर मनसे जे आहे रेल्वे प्रशासन, त्यामुळे मनसेनं धडक मोर्चा काढलेला आहे। जन आंदोलन उभारण्याचा इशारा सुद्धा काल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलेला होता आणि त्यानुसार आज हा मोर्चा निघणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी।